करावी अशी त्यांना विनंती. जोडायचं ना तू एखादी सलाईची काठी जोडून असं टँकर उभं केलं असतं पाणी आलं असतं. फेब्रुवारी हा दिवस आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो, परंतु वेगवेगळे कार्यक्रम आणि 12वीच्या परीक्षा असल्या कारणाने आपण 28 तारखेला हा कार्यक्रम आपण प्रयोजन जे होतं ते आपण करू शकलो नाही. त्यामुळे आपण आजची ही तारीख आपण निश्चित केलेली आहे, कारण 12वीच्या पेपरांना डिस्टर्बन्स नको आणि विद्यार्थ्यांचा ग्राउंडमध्ये वावर बंद केलेला असल्या कारणाने आपण 5 तारखेला हा विज्ञान दिन साजरा करत आहोत. या विज्ञान दिनामध्ये आपण दरवर्षी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे पोस्टर्स असतील, प्रेझेंटेशन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स असतील, आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा आपल्या जी काही शैक्षणिक किंवा आपली सायंटिफिक जी काही विचारसरणी आहे किंवा जे विज्ञानाविषयी आपल्याला जी काही माहिती आहे त्याच्यावर वेगवेगळे नवीन प्रयोग व आपल्याला जी क्युरिओसिटी असते त्यावर असणारे वेगवेगळे प्रयोग करायला आपल्याला संधी व प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी आपण हे आपल्याला विद्यार्थ्यांना संधी दिलेली असते. आणि याच्यामध्ये जवळपास आज 88 पोस्टर्स आपल्या विद्यार्थ्यांनी याच्यात सहभागी झालेले. आपण प्रत्येक गटातून UG आणि PG आणि ज्युनियर कॉलेज गटातून वेगवेगळ्या गटातून आपण पोस्टर्स आणि मॉडेल्सला आपण बक्षिस या ठिकाणी देत असतो. आणि 1 मिनिटापूर्वी आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. या शास्त्रज्ञाच्या संशोधनाची सुरुवात कशी झाली ही माहिती करून घेतला पाहिजे. सुरुवातीला कुठल्यातरी विभागात नोकरीला होते त्याच्या बसमधून प्रवास जात असताना त्यांना काही गोष्टी सुचल्या आणि त्याच्यात नंतर तो विषय त्यांनी संशोधनासाठी निवडला. तो विषय फार साधा आहे. आकाशाकडे बघितलं तर निळं दिसतं, समुद्राकडे बघितलं तर निळं दिसतं. असं काय होतं? आकाशात कुठे गेलं तर त्या ठिकाणी गेल्यावर ते निळं दिसत नाही, पाणी समुद्रातून बाहेर पडून बघितलं तर ते निळं दिसत नाही. असं का होतं? म्हणजे आपल्याला जे भावतं आजूबाजूच्या परिसरात तेथून संशोधनाचा विषय सुरू होतो.